मुंबईतल्या ताडदेव मिलमधल्या एसआरए प्रकल्पात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी घोटाळ्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं। मात्र खडसेंपेक्षा गंभीर आरोप असलेले प्रकाश मेहता अजूनही मंत्रिमंडळात तग धरून आहेत। मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिलेत, मात्र केवळ चौकशीवरच बोलवण होणार की प्रत्यक्षात कारवाई केली जाणार हा खरा प्रश्न आहे। खाजगी विकासकाला फायदा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियमांची मोडतोड केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केला। इतकंच नाही तर एफएसआय अन्यत्र वापरण्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी असल्याचा शेराही प्रकाश मेहता यांनी परस्पर मारल्याचा दावा चव्हाण यांनी केलाय। आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत। रश्मी, केवळ प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिलेत, मात्र चौकशी होणार की बोलवण, नेमकं काय समोर येणार? दीपक, ज्या पद्धतीने हे प्रकरण समोर आलं आहे आणि त्यानंतर स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केलेली आहे की प्रकाश मेहता यांचा राजीनामा व्हायला पाहिजे ह्या प्रकरणात। कारण अशाच पद्धतीचं एक जमिनीचं प्रकरण आलं होतं ज्यामध्ये एकनाथ खडसेंचं नाव आलं होतं आणि पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेऊन तत्काळ त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता आणि त्यानंतर व्होटिंग समितीची चौकशी झाली होती। परंतु आपण इथे पाहतोय की प्रकाश मेहता यांच्यावर हे आरोप होऊन देखील अजून चौकशी समिती तर गठीत झालेली नाहीये, परंतु अजूनही त्या पदावर आहेत। त्यामुळे सध्या सूत्रांची माहिती मिळते की पावसाळी अधिवेशन झाल्यावर जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, या विस्तारात प्रकाश मेहता यांचं जे पद आहे, गृहनिर्माण मंत्रीपद आहे, ते जाण्याची देखील शक्यता आहे। ह्या कॅबिनेट विस्तारामध्ये ही कारवाई होऊ शकते, त्यांच्या सध्या सूत्रांची माहिती आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा अमित शहा मुंबईमध्ये आले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट आदेश दिले होते की कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर ते खपवून घेतले जाणार नाही। त्यामुळे ह्या प्रकरणाची माहिती देखील वरपर्यंत पोहोचलेली आहे। ज्या पद्धतीने प्रकाश मेहता यांनी फाईलवर जी नोटिंग होती त्यामध्ये म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे, त्यामुळे कुठेतरी विरोधकांची टीका ही मुख्यमंत्र्यांकडे देखील होती। अर्थात नंतर सभागृहात उत्तर देताना प्रकाश मेहता यांना सारव करावी लागली होती की त्यांनी अवगत केलं नव्हतं, मग मुख्यमंत्र्यांच्या नावाचा त्यांनी कशा पद्धतीने वापर केला, त्यामुळे मुख्यमंत्री देखील नाराज असल्याचं समजतंय। ह्या सर्व पार्श्वभूमीवर कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं गृहनिर्माण पद जे आहे ते धोक्यात आहे, अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे। दीपक, निश्चितच रश्मी, अगदी थोडक्यात सांगशील की आज विधिमंडळात या सगळ्या प्रकरणाचे कशा पद्धतीने पडसाद उमटू शकतात? दीपक, आपण पाहतोय की सोमवारी हा प्रश्न आला होता, त्या विधानसभेमध्ये सर्वांनी ह्या प्रश्नावर टीका केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली होती। विधान परिषदेमध्ये देखील ह्या संदर्भातला प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उठवण्याची शक्यता आहे। कारण त्यांनी देखील ह्याच पद्धतीने आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन अशा पद्धतीने नोटिंग लिहिली आहे, जेव्हा की कोणत्याही नियमामध्ये हे बसत नाहीये। त्यामुळे विधान परिषदेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे। निश्चितच रश्मी, तुझ्याकडून या सगळ्याबद्दलची ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।